बॅनरवर महाराजांपेक्षा माझा फोटो मोठा का? काढा तो बॅनर, राजांपेक्षा कुणीच मोठा नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी बॅनर काढायला सांगितला व बैठक सुरू झाली। बैठकीतील ठराव। आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यभरातील 25 ते 30 हजार मराठा बांधव सहभागी झाले होते। बैठकीत ठराव सर्वानुमते पास करण्यात आले ते असे: मराठ्यांच्या ओबीसीत समावेशामुळे एससी, एसटी आणि VJ/NT बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही, वेगळा प्रवर्ग असल्यामुळे। काही जण म्हणतात ओबीसींवर अन्याय होईल, परंतु मराठ्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, अजूनही सापडतील, त्यामुळे मराठे ओबीसीतच आहेत। न्यायमूर्ती शिंदे समिती 24 डिसेंबर रोजी सरकारला आपला अहवाल सादर करणार येणार आहे। त्या 54 लाख नोंदीचा आधार घेऊन सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पास करावा। काही तालुक्यातील मुजोर अधिकारी कुणबी नोंदी नाहीत असं सांगत आहेत। उदाहरणार्थ नायगाव, नांदेड। मराठ्यांना वैयक्तिक शोध घेतला तेव्हा प्रचंड नोंद सापडल्या। सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीची मुदत वाढवावी व 24 डिसेंबरच्या पुढेही समितीचं काम सुरूच ठेवावे। ज्यांच्या नावाची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या परिवाराचा आज जेवढा विस्तार आहे त्या सर्व सदस्यांना व रक्ताचे नातेवाईक यांना सरकारने तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे। मराठ्यांनी सरकारला कायदा करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली, त्यात कोणताही बदल होणार नाही। अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेणार, कोणालाही अटक करणार नाही असं सरकारने सांगितलं होतं। अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत। 24 डिसेंबरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत। सरकारने कोपर्डीचा खटला लवकर निकाली काढावा। राज्यातील जवळपास 13,000 मराठा विद्यार्थ्यांची नोकरीत निवड झाली आहे, परंतु त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात। मराठ्यांनी बांध टोकरणे बंद करा, भावकीतील भांडणे मिटवा, सर्वांना एकमेकांनी सहकार्य करा, लग्न साधे करा, दारू पिऊ नका, जगातील सर्वात प्रगत जात मराठ्यांची असेल। अंतरवाली सराटी येथील उपोषण सोडवताना सरकारचे प्रतिनिधी आणि आपल्यात जे मुद्दे ठरले होते त्यावर 18 तारखेला मुख्यमंत्री स्वतः विधिमंडळात उत्तर देणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा मराठा समाजाला आहे। 25 डिसेंबरला मी पुन्हा आमरण उपोषण सुरू करतो असं जरांगे पाटील म्हणताच बैठकीत गोंधळ झाला व पुन्हा आमरण उपोषण नको अशी विनंती समाज बांधवांनी केली। ती पाटलांनी ऐकली व उपोषणाचा निर्णय मागे घेतला। 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरच्या बीडच्या सभेत जाहीर केला जाणार। 24 डिसेंबर नंतर आंदोलन सरकारला परवडणारे नसल। आंदोलन शांततेत होईल, परंतु पूर्ण तयारीनिशी कोटीने मराठे सहभागी होतील आणि आरक्षणाशिवाय माघार घेतली जाणार नाही।